प्रथमतः माझे खानगी वर्ग यांना वंदन करतो आणि माझे सर्व तिथे काम करणारे कार्यकर्त्यांना आज आता काय शरद काळाचे म्हणतात ते 94 मध्ये बुद्धविहार आहे त्या ठिकाणी बुद्धविहारच मी बांधणार आहे तेव्हा ही जागा आमच्या बौद्धांसाठी ठेवावी। त्याचप्रमाणे शिवेराजाची जी जी ठिकाणं आहे ती सुरक्षित ठिकाण सुरक्षित राहण्यासाठी आमच्या समाजाच्या ताब्यात द्यावी अशा तऱ्हेने मागणी केली पत्र दिलंय। तेव्हा उदय साहेबांनी ते काय गोंधळ केलेला आहे तो हा गोंधळ आवडत नाही मला। आणि तुम्ही तुमच्या राज्यात शिक्षण सुद्धा चांगल्याचे दिलत नाही अशी अवस्था झालेली आहे। फिर येते भयंकर याला कारण येतं की परकीयांनी शिक्षण दिलं परकीयांचंही राज्य पाहिलं इंग्लंडचं पाहिलं काँग्रेसचं पाहिलं त्यांनी शिक्षणात लक्ष दिलं जो सुशिक्षित होईल तो चांगला वाटेल। मग सुशिक्षित होण्यासाठी आज हे सगळं ठेवलेलं आहे तिथे तुम्ही गोंधळ होत नाही कारण हे ठिकाण बौद्ध थिबेराजाचं आहे। थिबेराजा बौद्ध धर्मीय होते की जी जी ठिकाणं आहे ती सगळी आमच्या बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची व्यवस्था पाहू तुम्ही त्याची काळजी करू नका। त्याप्रमाणे आपण सगळे एकत्र येऊन आमचे कार्यकर्ते जिद्दीने काम करतायत मी त्यांना धन्यवाद देतो। असेच तुम्ही काम करत राहा आणि समाजाला जागी ठेवा समाजाला होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा हीच माझी शेवटची नम्र विनंती आहे। धन्यवाद। जय भीम। अनिल जाधव यांना विनंती करतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम। जय भीम। बंधू सन्माननीय विचार मंच पूजनीय भंतेजी आणि आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी रक्ताचे वारसदार या ठिकाणी उपस्थित आहात माझे बंधू भगिनी यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम। बंधू काल माननीय नामदार उदय सामंत पालकमंत्री रत्नागिरी यांची आपण पत्रकार परिषद पाहिली असेल। ही पत्रकार परिषद कशासाठी होती तर पत्रकार परिषद यासाठी होती उदय सामंतांच्या पायाखालची वाळू सरकारला लागले म्हणून ती पत्रकार परिषद होती। उदय सामंतांना भीती वाटते की त्यांच्या घरी असलेले ते अर्धा घर घरी आहेत जे ट्रस्टचे प्रकाश पवार आणि प्रीतम आयरे तुषार पवार ही जी गद्दार मंडळी आहे त्या गद्दार मंडळींना त्यांच्या घरी पाणी भरतात म्हणजे त्यांना असं वाटतं की बौद्ध धर्मीय समाज माझ्या घरी पाणी भरेल हे उदय सामंतांनी कायम तो मनातून काढून टाकावं। त्यानंतर त्यानंतर त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेले जे माजी तहसीलदार की नायब तहसीलदार होते एम.डी. कांबळे ज्या माणसानं या संपूर्ण बौद्ध समाजाची फसगत केलेली आहे। एका माणसाच्या सहीच्या पत्रावरती कम्युनिटी सेंटरची मागणी केली जाते आणि ते उदय सामंत साहेब ग्राह्य मानतात ते असे म्हणतात की बौद्ध धर्म समाजाची मागणी आहे तुम्हाला ह्या गोष्टीची आहे ना तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहात आणि सरकारमध्ये बसलेल्या असलेल्या माणसाचे कान डोळे आणि नाक सगळं उघडं असायला पाहिजे। पण उदय सामंत साहेब तुम्ही आंदोलन झालेले आहेत आणि ते आंदोलन यासाठी झालेले आहेत की बौद्ध धर्मीय समाजाचं रत्नागिरीमध्ये अस्तित्व उभं राहणे बौद्ध धर्मीय समाजाचं रत्नागिरीमध्ये अस्तित्व उभं राहणे यासाठी उदय सामंतांना जातीने पछाडलेलं आहे। उदय साहेबांना जातीने पछाडलेलं आहे वर्ण वर्चस्वादाने पछाडलेलं आहे आणि यासाठी उदय सामंत साहेब रत्नागिरी शहरामध्ये बौद्ध धर्मीय समाजाचं अस्तित्व दिसणार नाही ते अस्तित्व कसं पुसलं जाईल यासाठी थिबाराजा कम्युनिटी बुद्धविहाराच्या जागी कम्युनिटी सेंटर बांधायला चाललेलं आहे। हे आपण होऊ देणार का? हे आपण होऊ देणार का? रक्ताचा आपलं शेवटचं प्रेम असेल आपण होऊ देणार का?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला 1956ला बुद्ध दिला नसता तर आज आम्ही शांततेच्या मार्गाने आलो नसतो. आज आम्ही ते शांततेच्या मार्गाने आलो नसतो. आम्ही त्याच मार्गाने गेलो असतो जो मार्ग योग्य आणि लवकर प्रशासनाचे आणि शासनाचे काम उघडेल त्या मार्गाने गेलो असतो. पण आम्हाला ते करायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका साईडला आम्हाला बुद्ध दिलाय आणि दुसऱ्या हातात आमच्या भारतीय संविधान दिलेलं आहे. आणि त्या भारतीय संविधानाची आणि बुद्ध धर्माचे आम्हाला ज्ञान आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आम्ही कायदा मानणारे आहोत. परंतु कायदा मानतो म्हणून आम्ही तळपुडे नाही, आम्ही नेबळत नाही, नेबळेदांचे आमचे अवलाद नाही. हे उदय सामंत आणि त्यांचे जे गडगडी आहेत, ट्रस्टी आहेत, जे समाजद्रोही आणि गद्दार आहेत, त्या गद्दारांनी लक्षात ठेवावं. काल जी पत्रकार परिषद झाली, दोघांनी पहिली पत्रकार परिषद ट्रस्टनी घेतली आणि दुसऱ्या दिवशी उदय सामंत साहेबांसोबत संयुक्तरित्या पत्रकार परिषद झाली. ती एवढ्यासाठी होती की बौद्ध धर्मीय समाजाने या ठिकाणी येऊ नये. इथे आलेला बौद्ध धर्मीय समाज हा स्वाभिमानी आहे, तो बौद्ध धर्मीय आहे. आणि आज जे घरात बसले असतील, मग ते पंचायत शाखेवाले असतील किंवा अन्य कोणी असतील, जे घरात बसले असतील त्यांना बौद्ध म्हणायचं की नाही आपण ठरवलं पाहिजे. त्यांना असं ना आपण बौद्ध म्हणणार का? असं ना आपण बौद्ध म्हणायचं का? जे न्यूज कुठल्या तरी प्रकाश मावळचा ऐकतात, प्रकाश मावळचे पत्र निघतात आणि घरी बसून राहतात, हे गद्दार आहेत, ते बौद्ध नाही. बौद्ध धर्मीय समाज हा बुद्धांच्या विहारासाठी इथे उपस्थित राहील आणि त्याची प्रचिती आज इथे दिलेली आहे उदय सामंतांना. उदय सामंतांनी आता तरी त्यांचे कान उघडावे, डोळे उघडावे आणि ते निव्वळ आजदा घरगडी म्हणजे बौद्ध धर्मीय समाज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राज्यघटना दिली. त्या राज्यघटनेत अनुच्छेद 14, अनुच्छेद 15 आणि अनुच्छेद 26 याच्यामध्ये समानतेचं तत्व, धर्म, जात, भेद, पंथ, लिंग याच्यावरून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. 26 नंबर कलम असं सांगतं की धर्मावरून कुठला धर्मादायी संस्था या अल्पसंख्याक, आम्ही बौद्ध धर्मीय म्हणजे अल्पसंख्याक येतो. जसा मुस्लिमांच्या मस्जिदीत मुस्लिमांना जागा दिली जाते शासनाकडून, जसं ख्रिश्चनांना चर्चसाठी जागा दिली जाते, जसं जैनांना त्यांच्या हिमालयासाठी जागा दिली जाते, तसं बौद्ध धर्मीय समाजाच्या बुद्ध विहारासाठी प्रार्थना स्थळासाठी शासनाकडून जमीन मिळणं गरजेचं होतं. आणि ती 17.5 गुंठे जमीन आम्हाला आरक्षित झाली होती. ती आरक्षित झालेल्या जमिनीवरती जर का कोणी कम्युनिटी सेंटर बांधत असेल आणि ते निव्वळ बौद्ध धर्मीय समाजाच्या आक्षातून बांधत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. मी आता या ठिकाणी जास्त वेळ न बोलता, कारण माझ्या पाठी अजून कार्याध्यक्ष, अध्यक्ष, सचिव आहेत, त्याचबरोबर पूजनीय भंतेजी बोलणार आहे, म्हणून मी जास्त वेळ न घेता मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की उदय सामंत साहेब जर म्हणत असतील की माझ्या पैशाच्या जोरावरती, माझ्या ताकदीच्या दंडाच्या जोरावरती बौद्ध धर्मीय समाज घाबरत असेल तर त्याने हे मनातून काढून टाकावं. हे बौद्ध धर्मीय समाज हा जितका शांतताप्रिय आहे तेवढाच तो लढवई आहे, हे सामंतांनी आणि त्यांच्या त्या घरवाड्याने लक्षात द्यावं. आणि इथं सांगतो, जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या तुमच्या आमच्या आदर्शनाचे वंदन करतो. तथागत भगवानचा पवित्र भिक्खू संघ आणि या ठिकाणी पासून भिक्खू संघाचे संघनायक आदरणीय सुरेश बोधीजी आणि त्याच्या समावेश असलेले त्यांचे सहकारी, त्यांना माझा पंचायत प्रणाम. चिदाकालीन बुद्ध विहार बचाव समिती त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला हा भव्य असा मोर्चा, या मोर्चाचं नेतृत्व करणारे सर्व समितीचे पदाधिकारी, सर्व गावागावातून तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, सुसंपन्न बौद्ध उपासक उपासिका, या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आपण आमच्या आव्हानाला एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार मानतो.
बंधुने या ठिकाणचा जो विषय आहे तो असाच गंभीर विषय आहे. या देशामध्येच नाही तर जिथे जिथे बौद्धांचं अस्तित्व आहे ते बौद्धांचं अस्तित्व नष्ट करण्याचं कट कारस्थान हे मनोवादी षडयंत्र पुरातन काळापासून आहे आणि याला फाईट करत आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी हा बौद्ध समाज आजपर्यंत लढत आलेला आहे. त्या बौद्धांचा इतिहास हा लढवय्या समाजाचा इतिहास आहे आणि म्हणून या ठिकाणी जमलेले जे काही आपले सर्व बांधव आहेत त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. बंधूंनो, ठिबकालीन विहाराचा वरती अनेक लोक बोलले. आपल्या लोकांना ठाऊक आहे की ठिबकालीन बौद्ध विहाराचा इतिहास लोकांच्या मागणीनुसार थोडं उशिरा का होईना पण ज्या ठिकाणी असलेले प्रशासनाने 17 गुंठे जागा आपल्याला या ठिबक विहाराचा विकास करण्यासाठी दिलं. तशा पद्धतीचं पत्रव्यवहार देखील या प्रशासनाने आपल्याला केलेला आहे. पण नजीकच्या काळामध्ये ही जागा आता बौद्धांना मिळणार, बौद्धांच्या ताब्यात जाणार आणि या रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी बौद्धांचं नसलेलं अस्तित्व निर्माण होणार. ही गोष्ट काही राजकीय लोकांच्या पोटात खुपायला लागली आणि म्हणून या बौद्धांचं अस्तित्व रत्नागिरी ठिकाणी होऊ नये याच्याकरता षडयंत्र निर्माण करण्यात आली. जागा तुम्हाला प्राप्त झाले मिळणार आहे, तुम्ही ते बांधकाम कसं करणार? या बांधकामासाठी मी तुम्हाला निधी देतो, बांधकाम करून देतो, तुमच्या ताब्यात देतो अशा पद्धतीचं आवाहन करणारे पालकमंत्री आजच्या घडीला त्यांचं आव्हान बदललेलं आहे. या पालकमंत्र्यांनी एका बाजूला पैशाचं आमिष दाखवलं समाजाला, 8.5 कोटी रुपयाने खर्च करून मी बांधतो, दुसऱ्या बाजूला या समाजाला मिळत असलेली जागा समाजातून हिरावून घेण्याचं काम केलं आणि म्हणून समाजाने जागृत होऊन याच्यासाठी लढा उभा केलाय. जी समाजासाठी मिळालेली जागा ही समाजाला मिळणार आणि समाज तिथे युद्ध विहार मिळेल, त्याच्यामध्ये समाज कुठेही कमी पडणार नाही. समाजाची ताकद अजमावण्याचा प्रयत्न दुसरा कोणी करू नये. हा लढा आजच्या घडीला जो आम्ही उभारलेला आहे हा केवळ तालुक्याच्या मर्यादेपुरता आहे. प्रसंगी वेळ आली तर संपूर्ण या जिल्ह्यातला बौद्ध समाज या रस्त्यावरती उतरणार याच्यामध्ये शंका नाही. ही पहिली पायरी आहे लढ्याची आणि म्हणून या बौद्ध समाजाचा अंत कोणी पाहू नये. ज्यांनी राजकीय स्वार्थासाठी काही ठराविक लोकांना आपल्या ताब्यात घेतलं, त्यांना गुलाम बनवलं आणि गुलामासारख्या त्यांना वागणूक देऊन आम्ही म्हणतो तसं करा अशा पद्धतीची वर्गणा केली आणि काही लोक त्यांच्या या म्हणण्याला बळी पडले. मात्र ते जरी बळी पडले असले तरी या रत्नागिरी जिल्ह्यातली, या रत्नागिरी तालुक्यातली समाज हा त्यांच्या आहारी जाणार नाही. हा समाज स्वाभिमानी समाज आहे, हा बाबासाहेबांचा समाज आहे, हा कधी कुणाची गुलामी पत्करणार नाही, तो स्वाभिमान हा आपला कधी घाण ठेवणार नाही. अशा पद्धतीचं महत्वाचा उद्देश या ठिकाणी मी तुम्हाला सांगू. ही जी काही जागा आहे ही जागेसाठी, जागेवरती बांधकाम करण्यासाठी पालकमंत्र्यांनी 8 कोटी रुपये दिल्याचं घोषित केलं आणि समाजाला मिळालेली जागा हिरावून घेतली. मला सांगा 8 कोटी देऊन या पालकमंत्र्यांनी या समाजाला काय दिलं? समाजाच्या पदरामध्ये काय पडलं? मिळत असलेली जागा सुद्धा त्यांनी हिरावून घेण्याचं काम केलं. हे महापाप केलेलं आहे आणि या महापापाचं प्रायश्चित्त या
लोकांना होणार आणि त्याला प्रायश्चित्त भोगावं लागेल अशा पद्धतीचं आव्हान मी या ठिकाणी करतो। आणि म्हणून हा जो काही लढा आहे बांधवला हा आपला लढा या लढ्यावरती थांबणार नाही। हा लढा अनेक दूर पर्यंत लढा आहे आणि हा लढा आपल्याला कायमस्वरूपी टिकवायचा आहे। ही जी काय एनर्जी आहे, ही जी काय हिंमत आहे, ही जी काय ताकद आहे, हे जे काय बळ आहे, हे आपल्याला आणखी वर्षानुवर्ष आपल्याला टिकवायचं आहे। आणि ही जागा जी काय आमच्या ताब्यातून काढून घेण्याचं षडयंत्र केलंय ती जागा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे। त्याच्यासाठी आपण सर्वांनी तन मन धनाने या लढ्यामध्ये उभं राहायचं आहे आणि तो विश्वास तुम्ही या आजच्या लढ्यामध्ये आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतो। आणि या लढ्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने आमचे भारतीय बौद्ध महासभेचे भिक्खू संघाचे महाराष्ट्राचे सचिव आदरणीय सुमित मोदीजी आणि त्यांचे सहकारी हे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि साहेब भंतेजी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि म्हणूनच हा लढा शांततेच्या वातावरणामध्ये पार पडला। कारण या रत्नागिरी तालुक्यातलं वातावरण बिघडवण्याचं काम काही लोकांनी केलं होतं आणि म्हणून भंतेजी आहेत आणि म्हणून आपल्याला कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये याच्याकरता आम्ही समाजातल्या या लोकांना आव्हान केलं। समाजातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या आव्हानाला साथ दिली आणि हे आपला जो लढा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल या बचाव समितीचे पदाधिकारी आणि तालुक्यातून गावातून आलेले सर्व पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। धन्यवाद सौरभजी। मला खालून सूचना आली कारण मी जास्त बोलतो म्हणतात म्हणून मला सूचना आलेल्या 2 मिनिटातच आटपा 2 मिनिटातच आटपले घेतोय परंतु मी भंतेजींना नतमस्तक होतो पहिल्यांदी कारण आणि त्यांची क्षमा मागतो कारण आमच्या तोंडातनं काही वावगं निघालं तर माफ करावं। सर्वांना जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम। धन्यवाद। आता दिग्गज मंडळी बोलून गेल्यावर आम्ही काय बोलावं हा प्रश्न करतो काय शिल्लक ठेवलेला नाही तरी पण एक औपचारिकता म्हणून संघर्ष समितीचा सचिव आणि भीम या अंतरचा खऱ्या कारण काही लोकांनी रजिस्ट्रेशन करून त्यांना अधिकृत समजायला लागले पण जे समाजाच्या विरोधात आहेत ते खरे दुनियात अंतर आहेत काय आम्ही समाजाच्या बाजूने उभे आहोत आम्ही खरे दुनियात अंतर आहोत। धन्यवाद। मी फक्त या ठिकाणी जमिनीविषयी बोलणार नाहीत कारण आपले दिग्गज मंडळी या ठिकाणी त्याच्यानंतर भंतेजी आदरणीय कार्याध्यक्ष आनंदजी सावंत साहेब अध्यक्ष एलवी पवार साहेब हे जागेबद्दल बोलतील। मी फक्त भडवे या शब्दाला समानार्थी शब्द काय दलाल दलाल मला आठवत नव्हतं म्हणून विचारलं म्हणजे आपल्यातले भडवे त्याला समानार्थी शब्द दलाल आपल्यातले दलाल हे कसे विकले गेले याचं मूर्तिमंत उदाहरण हे आपण या 2-3 दिवसामध्ये आणि त्याच्या अगोदर वर्षभरापासून आपण बघतोय। मुळात म्हणजे मला हे कळत नाही की तुम्ही कम्युनिटी सेंटर जे 7.5 कोटी तुम्हाला हवे की त्या ठिकाणी बुद्ध विहार हवं हे एकदा काहीतरी जाहीर लोकांसमोर करावं तरी कशाला तुम्ही खोटं बोलताय आणि कशाला बोलताना करताय। कम्युनिटी सेंटर आणि बुद्ध विहार या दोघांमधला फरक न करण्या इतपत आमचा समाज आघाडी राहिलेला नाही कारण या देशातली टक्केवारी सांगते की ब्राह्मणानंतर शिकला संवर्धनाचा जर वर्ग कुठला असेल तर आमचा हा बौद्ध समाज आणि या बौद्ध समाजाला शिकलेल्या वर्गाला जर तुम्ही शाब्दिक खेळ करून जर गुंतवणार असेल तर आम्ही तुमच्या बोलण्यामध्ये अडकणारी मंडळी नाही आहोत। तर बंधूंनो आमच्यातल्या काही दलालांनी परवा प्रेस घेतली आणि सांगितलं की आम्ही मोर्चा होऊ देणार नाही। अरे आता कुठे लपून बसलात आहेत इथं जरा येऊन बघा इथं किती मंडळी असतील पळालेत म्हणतात पळालेत किंवा कामात गेलेले असतील किंवा घेऊन बसले असतील गर्दी बघून घेऊन बसले असतील
आणि मी फक्त आमचे आदरणीय म्हणजे पालकमंत्री आहेत म्हणून आदरणीय म्हणतो, आमच्या पालकमंत्र्यांना एक विनंती करतो की तुम्ही ज्या चांडाळ चौकटीला म्हणजे आमच्यातल्या दलालांना घेऊन बसला ना, ते तुम्ही डोळे उघडा आणि कृपया त्या चांडाळ चौकटीला तुम्ही घेऊन तुम्ही तुमचं राजकीय नुकसान तर करत नाही ना, हे तुम्ही जरा पडताळून बघा. कारण उदय सामंत साहेब जर कुठे असतील, आता मला वाटतं मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याकडे व्हिज्युअल तर जातीलच. ही जी मंडळ त्यांनी म्हटलं की हा मोर्चाला राजकीय वास येतोय. मला एक सांगा बंधूंनो, या स्टेजवर बसलेले जे भंतेगण आहेत हे राजकीय आहेत का? ते आमच्या धम्माचे वरिष्ठ गुरु आहेत आणि आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. आणि तुम्ही जर आमच्या धम्माचा जर अपमान करत असाल तर मी तुमचा समर्थ जनतेचा निषेध करतो. यापुढे मी जे दलाल आमच्यातले जे फुटीरवादी आहेत समाजानं डोळे उघडून बघावं आणि यांना परत आपल्या समाजामध्ये स्थान द्यावं का याचा फक्त विचार करावा. कारण संघर्ष हा मोठा आहे. आजच्या मोर्चानं तो थांबणारा नाही, ही फक्त एक झलक आहे. कारण मोर्चे होऊ नये म्हणून किती जणांना धमक्या दिल्या गेल्या, गावशाखांना फतवे, जसे मुस्लिमांकडनं फतवे काढले जातात तसे फतवे काढले गेले की त्या मोर्चामध्ये सामील होऊ नये अशा पद्धतीची जाहीर स्टेटमेंट दिली गेली. तरी पण आज म्हणा त्या जे दलाल आहेत त्यांनी येऊन बघावं की या ठिकाणी आज ही आमची जनता, बौद्ध जनता किती जमलेली आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय भंतेजींची माफी मागतो आणि माझं संभाषण संपवतो. धन्यवाद. संघर्ष बंधूंनो, हे जे प्रकाश पवार आहेत बघून घ्या, बघितले काय? आम्हाला विनंती आली होती की साहेब पूर्ण नाव सांगत चला प्रकाश पवार कोण आहे. आता काल मीडियामध्ये त्यांची स्टेटमेंट बघितली, त्यांना पूर्ण नाव टाकायला लागलंय. आम्ही पूर्ण नाव टाकायची आम्हाला गरज आहे, हे आमचे प्रकाश पवार आहे. तर बंधूंनो, शिवाराजा बौद्धविहार संघर्ष समितीच्या वतीनं हा जो जनरल समुदाय इथं उपस्थित झालाय तो संघर्ष करण्यासाठी, आमचा आम्हाला मिळवण्यासाठी. आज एक वर्ष आधी आपण आज समाज, या समाजाला खोटं नाटं सांगून तिथं बुद्धविहार होणार होतं म्हणून आम्हाला सगळ्यांना पाचारण केलं आणि आपण सर्व बहुसंख्येने तिथं उद्घाटन म्हणजे भूमिपूजनाला गेलो. तर आपलं ऐतिहासिक बुद्धाचं रूप जे आहे त्या ठिकाणी बुद्धविहार होणार होतं म्हणून आपण सगळे गेलो होतो. आणि 6 महिन्याने असं पेपर आलं की प्रशासनाने पेपरला बातमी दिली की सगळ्याचं बुद्धमूर्ती तिथून हळू स्थलांतर करण्यात येईल. त्या वेळेला आपल्या समाजातील बुजुर्ग लोक पुढे येऊन वैयक्तिक त्यांनी कोर्टामध्ये, म्हणजे आमचे रत्नदीप कांबळे असतील, त्यानंतर केशव पवार असतील, या लोकांनी सगळ्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि मग सगळ्या समाजाला आपल्याला एकत्र करून आपण सगळे समाज एकत्र येऊन याला आवाज उठवतोय. त्याच्या तुम्ही बातमीत ऐकलं, म्हणजे जी बातमी मी वाचली किंवा पत्रकार परिषद पण ऐकली मी, त्या आधीच्या जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेला आमदार साहेब काय म्हणाले होते की ही जी प्रॉपर्टी 17.5 गुंठे जमीन जी आहे ती बुद्ध समाजाची आहे आणि त्यांना मिळणार त्यांचाच हक्क आहे. आणि काल जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा पालकमंत्री आमदार काय म्हणतात की ही सरकारची जागा आहे, कोणाच्या वैयक्तिक म्हणजे समाजाला देता येणार नाही आणि ते सरकारच्या ताब्यात आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण असतील तर कलेक्टर असतील, त्या समितीवर जे कोणी ट्रस्टी म्हणून नेमली जाईल त्याच्यावरती जे कोणी लोक असतील ते सगळ्या समाजाची लोक असतील. म्हणजे जे बुद्धगया घडलं त्याच्यावर म्हणजे त्याची मागणी तुम्ही इच्छा करताय का? हे आम्ही करू देणार नाही. आणि परत काय म्हणतात की हे भव्य देशातलं उत्कृष्ट देशातलं, तुम्ही त्याचा पेपर वाचा, महाराष्ट्रातलं नाही जगातलं हे 1 नंबरचं बुद्धविहार होणार. आमची त्याला परमिशन आहे. आम्ही पण आमच्या ज्या वेळेला मिटिंग होत असते आम्ही म्हटलं आम्हाला ती जी आहे ट्रस्टी ती चालेल,
जे तुम्ही कम्युनिटी सेंटर म्हणजे समाज मंदिर म्हणून तुमच्या ठिकाणी जो तुमची इस्टिमेट असेल किंवा तुमची जी मान्यता असेल ती तुम्ही रद्द करा आणि समाजाचा बुद्ध घ्या दिवाणाच्या बोलतो घ्या याची तुम्ही मान्यता द्या. आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत ना. मग आमचं काय चुकतंय तुम्ही आता आपण तालुक्यापुरते आम्ही एकत्र आलोय उद्या जिल्हा किंवा देश पण एकत्र आहे आणि जे म्यानमारकडून जे दिवाणाच्या बुद्ध रूप आहे त्याचा आम्हाला अभिमान नाही का. ही बुद्धाची भूमी आहे. बुद्ध हे कोण होते ते विज्ञानवादी होते ते जादूटोण्यावाले नव्हते. विज्ञानवादी म्हणजे आज जे जग चाललंय ते बुद्धांच्या ज्या विज्ञानवादावर चाललंय. बाबासाहेब म्हणाले होते बुद्ध हिंदू धर्मात मी जन्मलो ती माझी चुकी नाही पण मी बुद्ध धर्मात हिंदू धर्मात मरणार नाही मी बुद्ध धर्मातच मरणार. त्यामुळे बाबासाहेबांनी 18 ऑक्टोबर 1956 साली सगळ्या बुद्ध अनुयायांना बुद्ध धर्माची त्यांनी दीक्षा दिली आणि बाबासाहेब किती तत्वज्ञानी म्हणजे आम्हाला एक देव माणूसच पाठवला होता आणि 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं देहांत झालं. म्हणजे त्यांना सगळं दिसत होतं पण ते काही दाखवत नव्हतं. त्यांना एक प्रचिती होत होती की पुढे काय घडणार आहे आणि जर का बाबासाहेब 1 वर्ष जगले असते तर हा सगळा हिंदू म्हणजे सगळा महाराज म्हणजे हे जग आहे ते सगळं बौद्धमय करून टाकलं असं एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि काही झालं तरी आम्ही इथं बुद्ध विहारच बांधणार आणि जी आमची रत्नागिरीची अस्मिता आहे ते आम्ही अबाधित ठेवणार एवढं बोलतो मी सांगतो. नमो बुद्धाय जय देव. शिवराजांचं त्यांना 1885 मध्ये आणलं आणि त्यांचं 1916 मध्ये रत्नागिरी इथे निधन झालं. आपल्याला माहिती आहे आपण शिवाजीचा रस्ता आहे त्याच्या पाठीमध्ये त्यांच्या समाधी आहे. म्हणून शिवराजांच्या निधनानंतर त्या मुद्द्याची फसवणूक झाली. शासनाने तिथं कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं नाही आणि ते मुद्द्यावर पडले लक्षात आल्यानंतर 2008 मध्ये बौद्ध संस्थेने त्या ठिकाणी बुद्ध जी जागा आहे त्या जागेमधून बुद्ध पासून 38 गुंठे जाण्याची मागणी केली. बरं विषय लक्षात द्या 38 गुंठे शासनाकडे मागणी केल्यानंतर शासनाने त्या संस्थेला पत्र दिलं की बुद्ध जागा तुम्हाला देण्यासाठी काही अतिशक्ती काही कागदपत्रांची पूर्तता करा. त्याप्रमाणे त्या संस्थेने कागदपत्रांची पूर्तता केली आणि कोण म्हणते आपल्याला पैसा नाही. त्या संस्थेने ऍफिडेव्हिट करून दिलंय प्रतिज्ञापत्र करून दिलंय की आम्ही आमच्या ट्रस्टवर बुद्धिविहार बांधायला समर्थ आहोत. असं दिल्यानंतर 18 प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर ही जी जागा आहे राज्य उत्पन्न शुल्क मंत्र्याने 2014 मध्ये त्यांच्या आदेशाची मीटिंग घेऊन 38 गुंठे मागणीपैकी 15 गुंठे जागा देण्याचे कबूल केलं. त्यानंतर प्रशासकीय मान्यता आली. प्रशासकीय मान्यता आल्यानंतर सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली गेली. 2024 मध्ये आपली जी आता प्रमुख मागणी आहे तिथलं आरक्षण उठलंच पाहिजे. 2024 मध्ये किंवा बुद्धमूर्ती पासून 17.5 गुंठे जागाला किंवा राहण्याच्या कारण बुद्ध यासाठी आरक्षित केले जाईल. आरक्षित केल्यानंतर आपल्या काही लोकांनी माहिती सांगितलं की आम्हाला तिथं कम्युनिटी सेंटर पाहिजे. ज्या संस्थेला आजपासून मागणी केली संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली त्यांचा विचार न करता 2024 मध्ये निर्माण झालेल्या संस्थेला काय त्यांनी विचारात घेऊन कम्युनिटी सेंटर ते बुद्ध विहाराचं आरक्षण रद्द केलं गेलं. हा खरा जेव्हा रद्द केलं गेलं हा त्या अधिकाराचा गैरवापर आहे. जो एखादी शासकीय भूखंड जेव्हा करण्यासाठी आरक्षित केलं जाते त्याच करण्यासाठी वापर केला पाहिजे. पण त्यांचा बळाचा वापर करून अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटरचा बांधण्याची मंजुरी दिली. आमच्या समज नाही की त्या ठिकाणी कम्युनिटी बांधायला आमच्या होत नाही पण बौद्ध समाजाने मागणी केल्या जागा गती सुटून बांधा आमच्या काही म्हणणं नाही. पण ज्या बुद्धमूर्ती पासून जी 17.5 जागा आरक्षित केली आहे ती बौद्ध मुलांसाठी व्हायला पाहिजे. तर आमच्या सगळ्यांचे म्हणणं आहे सगळ्यांचे काय आवाज आहे की आम्हाला तिथे बुद्ध विहारच पाहिजे कम्युनिटी सेंटर नको. त्या दृष्टीने आपण सर्वांनी ते आला आपले जे प्रमुख मुद्दे आहेत आला संपूर्ण या समितीने मेहनत घेतली
उपस्थित राहिला त्याला सर्वांचा मी पंधरापूर्वक आभार मानतो आणि ते संपतो. जय. आज आपला हा महामोर्चा बघून वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आपल्यासोबत जुळत आहेत, आपल्याला पाठिंबा जाहीर करतायत. त्याच्यामुळे आपल्याकडे काही लोक गद्दार निघाले, परंतु इतर जाती धर्मातले लोक देखील आपल्याला पाठिंबा द्यायला या ठिकाणी हजर झालेले आहेत. मी आवर्जून सांगू इच्छितो की या रत्नागिरी मधला रस्त्याचा डांबर हा तळा ज्यांनी उघड केला असे माजी नगराध्यक्ष सन्मान्य निलेंद्र कीर हे स्वतःहून आपल्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेले आहेत. आपण त्याला ऐकूया. आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बारकेश्वर बने देखील या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हजर राहिलेले आहेत. जनसमुदायाला संबोधित करत असताना या रत्नागिरीची जी आज आपली सर्वांची मागणी आहे की ज्या पद्धतीने आपल्याला बुद्ध विहार इथे झाला पाहिजे होता, परंतु शासन करते आणि शासन यांनी जो घोळ घातलाय आणि त्यासाठी इव्हन पैशाचा देखील अपव्यय झाल्याचा इथे आपल्याला ह्या सगळ्यांच्या भाषणातून दिसून येतोय. आणि हा फारच चुकीचा आहे आणि निंदनीय आहे. आणि म्हणून आम्ही सर्व जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्ष आणि आमचे हे जिल्हाध्यक्ष आमचे बारकेश्वर बने आहेत, त्याचबरोबर शहराध्यक्ष निलेश भोसले आणि आमचे विद्यार्थी संघटनेचे संकेत कदम हे सर्व आम्ही इकडे उपस्थित झालोय की हे जे काय चालू आहे आंधळ गळतंय आणि पुत्रपीठ खातंय अशी परिस्थिती या सरकारची आहे. आणि म्हणूनच येत्या काळामध्ये आपण जो लढा देत आहे त्या लढ्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि इथे बुद्ध विहारच झालं पाहिजे आता आमचं सगळ्यांची मागणी. भविष्यामध्ये अशा ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या शहरामध्ये ह्या समाजावरती कोणी जर घाला घालत असेल तर उलटवून लावण्याची ताकद आमच्या सर्वांमध्ये आहे हे सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आजच्या ठिबा राजा बुद्धविहार संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या या भव्य आणि दिव्य मोर्चासाठी रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक गावागावातून आलेले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने उपस्थित झालेल्या त्यांचं प्रथम मी स्वागत करतो. आजचा हा मोर्चा अनेक वक्त्याने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आजचा मोर्चा हा का काढावा लागला? जर 2008 ला तत्कालीन दारूबंदी मंत्री गणेश नाईक याने बिली पवारांच्या प्रयत्नामुळे 38 गुंठ्याची जागेची मागणी होती, त्यापैकी 15 गुंठ जागा मंजूर बुद्ध विहारासाठी केलेली होती आणि ती जागा ही बुद्धांच्या भारतीय बौद्ध सभेच्या म्हणजे समाजाच्या ताब्यात द्यायची शासनाचं कर्तव्य होतं. परंतु या शासनानं ती जागा वेगळ्या रीतीने वळवण्याचा प्रयत्न केला. त्याला कारण आहे की आपलेच लोक पुराणिंदरांना गोतास्का असं म्हणतात, आपलेच घरभेदी त्याला कारणीभूत आहेत. ही जी जागा आहे ही जागा जी बुद्ध विहारासाठी राखून ठेवलेली आहे. हे बुद्ध विहार होणार होती, बुद्ध विहारासाठी केलेली होती जागा. परंतु या शासनाने त्या जागेवर काही लोकांना हाताशी धरून त्याला एक चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण करायला सांगितलं आणि त्याने तो ट्रस्ट निर्माण केला
आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून हे बुद्धविहार उभं करण्याचे अशी दिशाभूल या समाजाची या लोकांनी केली. या लोकांनी ही दिशाभूल केली आणि म्हणून ज्या वेळेला हे सगळं समाजाच्या निदर्शनास आलं त्यावेळेला समाजाच्या लोकांमध्ये तीव्र विरोध केला. त्यावेळेला या रत्नागिरीचे समान बौद्ध बनुयायी आपापल्या विविध संघटना बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सक्रिय झाले, या आंदोलनामध्ये सक्रिय झाले आणि आज हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. उदय सामंतांच्या बाबत मला बोलायचं झालं त्या कालची 25 तारखेची उदय सामंतांची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंतांकडून ही अपेक्षा नव्हती की उदय सामंताने 2013च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळेला दिलीप पवारांना आश्वासन दिलं होतं तर ही जागा मी तुम्हाला देणारच. मग उदय सामंत तुम्ही वेगळा ट्रस्ट करा आणि मी तुम्हाला जागा देतो ही समाजाची दिशाभूल का करताय? आम्ही राजकारण करत नाहीये. राजकारण 2023 मध्ये तुम्ही सुरू केलेलं आहे. जर तुम्ही या ट्रस्टच्या नावाखाली या काही लोकांना हाताशी धरून मतांसाठी राजकारण करून ही जागा हडप करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय याला आमचे लोक बळी पडले पण समाज बळी पडलेला नाहीये. हे चित्र पहा आणि उदय सामंतांना मी सांगू इच्छितो की ही जनता रस्त्यावर उतरली. आज ही सुरुवात झाली आहे. उद्या सुरुवात जिल्ह्याची होईल, त्याच्यानंतर महाराष्ट्राची होईल आणि वेळ पडली तर संपूर्ण देशाची होईल. इतकेच नव्हे तर ही जत हे थिबा राजाचं प्रार्थना स्थळ आहे त्या थिबा राजाच्या म्यानमार मध्ये असलेल्या वंशजापर्यंत पोहोचण्याची या संघर्ष समितीची तीव्र इच्छा आहे आणि ते आम्ही बजावणारच नाही. म्हणून उदय सामंतांना सांगतो बऱ्या बोलानं ती जागा समाजाच्या ताब्यात द्या आणि आम्हाला आमच्या हक्काने तर बुद्धविहार बांधू द्या. आम्हाला तुमचा जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी थिबा राजाकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलन रत्नागिरीमध्ये जे होत आहे त्यासाठी आलेले संभाजीनगरून आलेले आदरणीय सर्व भंतेजी या ठिकाणी गेली 2 पिढ्या माझ्या वडिलांपासून ज्यांचा आमचा संबंध आहे ते आमचे पवार साहेब सर्वच या चळवळीतील आपण माझ्या अनेक वर्षाचे सहकारी बंधू भगिनी माझ्या मातांनो. खर तर मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता आलेलो नाही आहे तर मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा निरोप आपल्याजवळ घेऊन आलोय. आपल्या समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या पाठीमागं ज्याच्या वेळेला तुमचा अन्याय होईल त्याच्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि आम्ही रत्नागिरीतील त्यांचे समस्त सगळे शिवसैनिक आम्ही आपल्या पाठीमागे राहणार आहोत हा विश्वास देण्याकरता आलो. या ठिकाणी वेळ घेणार नाही आहे. फक्त एवढंच मी या ठिकाणी सांगेन की एक लबाड लांडगा गेली 21 वर्ष या रत्नागिरीवर राज्य करतोय. जसे ब्रिटिश होते थोडा आणि झोडा डिवाइड अँड रूल तशा प्रकारचा एक रखोबा लोखंडेचा अवतार मी काही दिवसापूर्वी सांगितलं असं की लबाड लांडगा आलाय. तो जाती जातीमध्ये भावकीमध्ये सगळ्या ठिकाणी जरांगीच्या ठिकाणी पण आहेच आणि ओबीसीच्या ठिकाणी पण आहेच गाड्या पाठवल्या आहेत आणि तुमच्यामध्ये फूट पाठवला येणार ट्रक तयार करायला पण आहेत. तर मी हात जोडून विनंती करायला आलोय तुमच्या
माझ्या सगळ्या ज्ञाती बांधवांना, सगळ्या अनुयायांना की या लबाड लांडग्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी पवार साहेब बोलले जागा आम्हाला द्या, पंचा बापाजी यांच्या जागा तुमची आमची, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारानं आपली जागा आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काही बौद्ध विहार या ठिकाणी होणार आहे ते आपलंच झालं पाहिजे. त्याच्याकरता जे जे योगदान लागेल त्याच्यासाठी आम्ही आपल्या पाठीमागे आहोत. आज पाठिंबा आणि विश्वास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.